त्यांच्या बँकेचा कुठलं तर कर्ज घेतलंय. आज मला ग्रामीण भागात फिरत असताना अनेक लोक म्हणतात, मी बापूच्या बँकेचं कर्ज घेतलंय, मी काडादीच्या बँकेचं कर्ज घेतलंय, मी काडादीमध्ये माझ्या गाड्या लागतेत, वाहन लागतेत. असं जे काही त्यांच्या आर्थिक दृष्टीनं किंवा त्या आज काडादीसारख्या संगमेश्वर कॉलेजच्या संस्थेमध्ये त्या संस्थेतले काही कर्मचारी असतील, काही शिक्षक असतील, असे लोक आहेत. त्यांच्यामध्ये जनता अशी म्हणजे या ठिकाणी मोटिव्ह जी काय स्वयंप्रेरित अशी जनता त्यांच्या मागे नाहीये. समाजासाठी मी लढत असताना अनेक ऑफर या अगोदर देखील आल्या. ज्यावेळी विखे पाटलावर पंढरा पेगला असेल किंवा निवडणूक लढवताना तुम्ही आज बघितलं असेल की प्रत्येक उमेदवाराला ऑफर येते की बाबा तुम्ही माघार घ्या, आम्हाला पाठिंबा द्या. माघार घेण्याच्या दिवसामध्ये काही लोक त्यांच्या ह्याच्यानं माघार घेत असतात, लालसेपोटी किंवा स्वार्थापोटी मागे घेत असतात. आणि नंतर देखील आज पण मला पाठिंबा देण्यासाठी तुमचा काय झालेला निवडणुकीचा खर्च देतो आणि तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. खऱ्या अर्थानं यांना माझा पाठिंबा कधीच नसणार आहे. नक्कीच एक ना एक दिवस कोशिश करणे के वाले की हार कभी नाही होती. त्यामुळे मी खऱ्या अर्थानं एवढ्या लहान वयात 30 वर्षाच्या कालावधीमध्ये आणि एवढ्या गरीब परिस्थितीमध्ये असताना सुद्धा या प्रस्थापितांच्या छाताडावर नाचून या ठिकाणी मी मतदान मिळवून नक्कीच या विधानसभेचं नेतृत्व आक्रमक करेल. भोंगा न्यूज में आप सब लोगों का स्वागत है। चारों तरफ इलेक्शन का बुखार चढ़ा हुआ है, चारों तरफ बड़े बड़े नेता आ रहे हैं, प्रचार जोरों पर है। 2 दिन पहले मोदी जी आए थे, उद्धव ठाकरे की सभा हुई, कल एमआईएम के बड़े नेता असद ओवैसी आए थे। हर उम्मीदवार के साथ कार्यकर्ता अभिनेता नेता सबकी फौज नजर आ रही है। लेकिन शोलापुर शहर दक्षिण के एक ऐसे उम्मीदवार के पास आज हम पहुंचे हैं जिनका नाम है शेखर बंगाड़े, जिनके साथ न तो कार्यकर्ताओं की फौज है, न कोई बहुत बड़े बड़े नाम उनके साथ है। जो भी है उनके पास उनका अपना एक दर्द है, एक विजन है, जो कि एक युवा नेता, क्रांतिकारी नेता के रूप में जाने जाते हैं। जिस तरह से सैफन साहब की हमने 2 दिन पहले मुलाकात ली थी, शहर मध्य के जो अपक्ष उम्मीदवार जो कि अकेले घूम रहे हैं, जिसका काफी अच्छा रिस्पांस रहा, लोगों ने काफी पसंद किया। इसी तरह शेखर साहब से भी हम 2 दिन से संपर्क में थे, आज उनसे मुलाकात हुई है। आइए उनसे बात करते हैं कि शोलापुर शहर दक्षिण में ये इलेक्शन के मैदान में क्यों उतरे। शेखर साहेब, आपलं स्वागत आहे। आपलं राजकीय आणि सामाजिक प्रवासाबद्दल जरा सांगा। खऱ्या अर्थानं मी शालेय जीवनापासून फुले शाहू आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्व महापुरुषांच्या विचारावर चालणारे कार्यकर्ता आहे। गेल्या अनेक दिवसापासून या सामाजिक क्षेत्रामध्ये शालेय जीवनापासून, कॉलेज जीवनापासून मी या सामाजिक क्षेत्राकडे अनेक आंदोलन, ज्यामध्ये फी वाढीसाठी असेल किंवा ऊस लोकमंगल साखर कारखान्यासमोर 9 दिवस उपोषण करून त्यांना करोडो रुपये शेतकऱ्यांना बिल मिळवून दिलं। त्याचबरोबर मध्यंतरी सोलापूरचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील असतील, त्यांच्या अंगावर धनगर आरक्षणासाठी भंडारा उधळला होता। मोदीचा पुतळा भाजप कार्यालयासमोर जाळला। त्याचबरोबर malaड मधल्या जे काही मैदान आहे त्या मैदानास टिपू सुलतानांचं नाव, स्वातंत्र्यवीर शेर म्हैसूर टिपू सुलतानांचं नाव ज्यावेळी देण्यात आलं त्यावेळी स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला। त्यावेळी देखील मी आक्रमकरित्या या फडणवीसांना असेल किंवा सर्वच या राजकर्त्यांवर या सरकारच्या विरोधात टीका केली। त्याचबरोबर संत सेवालाल महाराजांचं स्मारक व्हावं, आपण तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या मंद्रुपमध्ये व्हावं। आज तुम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये या ठिकाणी बघताय की परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक प्रत्येक तालुक्यामध्ये आहे, परंतु दक्षिण सोलापूरमध्ये जे काही त्यांच्या विचारावर त्यांच्या नावानं मतं घेतात, बाबासाहेबांच्या या ठिकाणी कुठलाही राजकर्ते असू द्या, त्यांना फुले शाहू आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, संत सेवालाल महाराज या महापुरुषांचं नाव घेतात, परंतु त्यांच्या विचारावर आचरण या ठिकाणी स्थानिक आमदार करत नाहीत। ते प्रचंड जातीवादी आहेत, कुठल्याही समाजासाठी त्यांचं काही योगदान नाही। या ठिकाणी सेवालाल महाराज स्मारक असेल, अहिल्यादेवींचं स्मारक असेल किंवा कुठल्याही महापुरुषाचं स्मारक त्यांनी त्यांच्या मतदारसंघात उभं केलं नाही। इतकंच काय तर ज्या आमच्या दैवत, आमचे दक्षिण सोलापूरचे भाग्यविधाते आदरणीय आनंदरावजी देवकते साहेब यांचं देखील स्मारकासाठी त्यांनी कुठलाही 1 रुपयाचा निधी दिला नाही। आणि आम्ही त्या भागामध्ये फिरत असताना अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल, या समस्यांवर त्या शेतकऱ्यांची गाठीभेटी घेत असताना
अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जर धरणात पाणी सोडा किंवा कॅनलमध्ये पाणी सोडा तर त्यांना हे जे काही विद्यमान आमदार आहेत ते ग्लासामध्ये पाणी देऊन या ठिकाणी सगळे आमदार तसले कुठल्याही पक्षाच्या आमदारांनी साथ दिली नाही. कुठल्याही पक्षाने, मी ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतोय दक्षिण सोलापूरमध्ये, त्या नेतृत्व करत असताना देखील मला तुम्ही बघितलं असेल की मरेवाले असतील, बंजारा बांधव असतील, त्याचबरोबर सर्व 18 पगड जातीचे ओबीसीचा मी नेतृत्व करतोय. आज सोलापूरमध्ये ओबीसीचा एक आक्रमक चेहरा म्हणून माझी ओळख. किती वर्ष झाले तुम्ही सामाजिक चळवळीत आहात? गेल्या 10 वर्षापासून मी या सामाजिक क्षेत्राकडे आहे. अनेक रास्ता रोको आंदोलन असतील, अनेक आंदोलनं या ठिकाणी केली, शेतकऱ्यांसाठी असतील किंवा धनगर समाज. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं या ठिकाणी सोलापूर विद्यापीठाला व्हावं त्यासाठी देखील आंदोलन केलं. आज तुम्ही दक्षिण सोलापूरमध्ये बघताय की 2 मातब्बर या ठिकाणी साखर कारखानदार जे शेतकऱ्यांचं बिल न देता, आज तुम्ही काळा दिन बद्दल देखील बघताय की काळा दिनना प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर ऊस बिल कधी देणार, अशा प्रकारचं आक्रमक टीका करून आक्रमकरित्या त्यांना आज जमाना, आज जग हे आधी कसं पुढाऱ्याला घाबरत होतं, परंतु आज कुठल्याही पुढाऱ्यांना न घाबरता आपल्या हक्कासाठी ते लढतायत. आणि शेतकऱ्यांना तुम्ही विचार केला असेल की ज्या राजमाता अहिल्यादेवी होळकर, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक मशिदी बांधल्या, अनेक घाट बांधले, अनेक शिवशंकरांच्या 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार त्या राजमातेने केला. अशा राजमातेला नामांतरासाठी या काळादींनी विद्यमान धर्मराज काळादी जे अपक्ष आहेत त्यांनी विरोध केला होता, मोर्चा काढून या ठिकाणी विरोध केला होता. आणि तुम्ही बघताय की तुम्ही धर्मराज काळादी असतील, बापू असतील, त्याचबरोबर इतर काही माझ्या विरोधक जे माझ्या सोबत मैदानात आहेत ते खऱ्या अर्थानं अक्षरशः त्यांना जनता जाब विचारते. प्रत्येक गावात त्या ठिकाणी त्यांनी जाऊ शकत नाहीत. आणि राजकीय पॉलिटिकल पार्टीजनी त्यांना तिकीट दिलेली आहेत, तुम्हाला का बरं तिकीट दिली नाही? नाही, मला पण पॉलिटिकल पार्टीनेच तिकीट दिलंय. महाराष्ट्र विकास आघाडी ऍडव्होकेट अण्णाराव पाटील साहेब हे महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आहेत, त्यांनी मला तिकीट दिलंय. त्यांचे विचार खऱ्या अर्थानं सर्व शेतकऱ्यांना असतील, इतर सर्व समूहाला, जाती समूहाला त्यांचे विचार पटले. तुमची मागणी कुठल्या पार्टीकडे होती तिकीटाची? माझी मागणी वंचित असेल किंवा रासप असेल अशा पक्षांकडे मी मागणी केली होती. परंतु या सत्तेच्या राजकारणामध्ये आर्थिक सुबत्ता, कॉन्ट्रॅक्टर असे मनसेकडे देखील मागणी केली होती, समाजवादीकडे मागणी. काँग्रेस आणि दुसरी कुठली मोठी पार्टी बीजेपीकडे मागणी केली नाही का? नाही, खऱ्या अर्थानं भाजपकडे जर मागणी, भाजपचं आज तुम्ही जगामध्ये बघताय किंवा येणाऱ्या लोकसभेमध्ये बघताय, कुठली पार्टी असो, शिवसेना उद्धव ठाकरे असो, शिवसेना शिंदे असो, कुठली पार्टी, मोठी पार्टी जे ज्यांच्या पॉवर मध्ये आहे त्यांच्याकडे तुम्ही मागणी केली नाही? अजिबात नाही मागणी केली नाही. कारण ही जनता, सबंध जनता ह्या सगळ्यांना नाराज आहे. कारण ह्यांचे जे नेते आहेत, ह्यांचे जे लोकल लेवलला नेते आहेत, त्यांनी समाजासाठी काहीच काम केलं नाही किंवा इथल्या जनतेसाठी कुठल्याही लोकांचा फोन देखील ह्या उचलत नाहीत, अशी या ठिकाणी टीका त्या पक्षावर नाराजी आहे. त्या पक्षातनं जरी मागणी केली असती किंवा त्या पक्षातनं जरी थांबलो असतो तरी पण त्या पक्षांवर नाराजी आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूरची जनता आता नक्कीच माझा विचार करेल असं मला वाटतंय. आणि त्या मतदारसंघामध्ये ओबीसी समाजाचं मोठं प्राबल्य आहे. 2.25 लाख ओबीसी समाज या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये आहे. आणि त्यामध्ये मी ज्या समाजामध्ये येतो, धनगर समाजामध्ये येतो, त्या समाजाचं 1 लाख मतदान आहे. त्यामुळं मी आतापर्यंत केलेल्या कार्याचा अनेक धनगर समाजाचं 1 लाख मतदान म्हणजे 33% पर्यंत आहे, तरी कुठल्या राजकीय पक्षांनी दखल घेतली नाही. खऱ्या अर्थानं राजकीय पक्ष निवडणुकीमध्ये तिकीट देताना कुणाचे कारखाने आहेत का किंवा त्या पक्षाला किती तुम्ही पक्ष निधी देतो अशा पद्धतीचं हे केलं जातं, अनालिसिस केलं जातं, त्याची पडताळणी केली जाते. आज माझ्या धनगर समाजाच्या महाराष्ट्रामध्ये 2 कोटी धनगर समाज असताना देखील कुठलाही पक्ष, खासदारकी असेल, आमदारकी असेल, ह्यांचं तिकीट सुद्धा दिलं जात नाही. आणि एखादं तिकीट देऊन समाजाचं या ठिकाणी मतं मिळवण्याचा राजकीय पक्ष प्रयत्न करत असतात. आमच्या समाजाकडे कुठलाही कारखाना नाही, कुठली बँक नाही, कुठली पतसंस्था नाही. त्यामुळं आमच्याकडे सहकार क्षेत्र नसल्यामुळं या ठिकाणी आम्हाला तिकीट दिलं जात नाही, तिथं डावललं जातं. असं आमच्या समाजाचा पाठिंबा तुम्हाला आहे का ते मोठे नेत्यांनाच आहे? नाही, सर्वच. मला काय म्हणायचं आहे की बाबा समाजानं माझं कार्य आतापर्यंत बघितलंय. समाजासाठी मी 8 वेळा जेलमध्ये गेलेलो आहे आणि आज मी स्वतः MSW आहे, डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर आहे, तसं MA माझं शिक्षण झालेलं आहे. त्यामुळं मी सुशिक्षित असल्यामुळं आणि त्याचबरोबर आंदोलन केल्यामुळं आणि अनेक चळवळीमध्ये या ठिकाणी मी आल्यामुळं सर्व समाजाचा पाठबळ मला आहे.
परंतु चांगल्या पद्धतीनं मला मतदान होईल आणि 20 तारखेला किती मतदानाची अपेक्षा करता तुम्ही? खऱ्या अर्थानं मी तर प्रत्येक ठिकाणी होम टू होम प्रत्येक गावामध्ये माझं नाव ह्याच्या अगोदरच पोचलेलं आहे. मी काय बाबा 4 वर्ष गेल्या, आज निवडणूक आली तर सगळेजण बॅनरबाजी असेल किंवा रिक्षा असतील किंवा ते काय एलईडीच्या गाड्या असतील, अशा मोठ्या धनाच्या जे काही समाजाकडनं लुटलंय, ह्या लोकांकडनं शेतकऱ्यांचं रक्त पिऊन काटेमारी करून ह्या शेतकऱ्यांचं बिल बुडून आज तुम्ही बघताय अनेक सोशल मीडियावर किंवा अनेक ह्या अगोदर न्यूजवर बापूंचा बंगला अनधिकृत आहे आणि त्याचबरोबर 2000 शेतकऱ्यांच्या नावावर त्यांनी परस्पर कर्ज काढलेलं आहे. अशा शेतकऱ्यांना फसवणाऱ्या अशा विद्यमान आमदाराचा या ठिकाणी जनता कंटाळलेली आहे आणि त्यामुळं नक्कीच माझा विचार करू. जनता तुमच्या पाठीमागे तेवढी का नाही? ते त्यांच्या पाठीमागे फौज फाटा तेवढा आहे. राजकीय नेता आहेत, मोठमोठे सभा, कॉर्नर सभा, मीटिंग आहे, ते पदयात्रा होत आहेत. तुमचे तसं काय तुमच्या पाठीमागे का तो लोक दिसत नाही? नक्कीच जे लोक येत आहेत ते त्यांच्या बँकेचा कुठलं तर कर्ज घेतलंय. आज मला ग्रामीण भागात फिरत असताना अनेक लोक म्हणतात मी बापूच्या बँकेचं कर्ज घेतलंय, मी काडादीच्या बँकेचं कर्ज घेतलंय, मी काडादीमध्ये माझ्या गाड्या लागतात, वाहन लागतात. असं जे काही त्यांच्या आर्थिक दृष्टीनं किंवा त्या आज काडादीसारख्या संगमेश्वर कॉलेजच्या संस्थेमध्ये त्या संस्थेतले काही कर्मचारी असतील, काही शिक्षक असतील, असे लोक आहेत. त्यांच्यामध्ये जनता अशी म्हणजे या ठिकाणी मोटिव्ह जी काय स्वयंप्रेरित अशी जनता त्यांच्या मागे नाही आहे. आणि नक्कीच तुम्ही त्या सगळ्यांचा अनालिसिस करा की सर्वजण त्या ठिकाणी जे काही रॅली काढतायत, वारेमाप पैसे खर्च करतायत, ते काही त्यांचे कष्टाचे पैसे नाहीत. ते त्यांना आज तुम्ही डोनेशन संगमेश्वर कॉलेजच्या सारख्या किंवा त्यांच्या जे काही संस्था आहेत त्या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घ्यायला जावा तर 70-80 हजार लाखो रुपये या ठिकाणी डोनेशन उचलली जाते. असा देखील आरोप लोकांकडून होतो. तरी एक नाही, तुमच्या समोर 3-4 मोठमोठे हाय प्रोफाईल नेते आहेत. धर्मराज काळाजी साहेब, सुभाष बापू देशमुख, अमर पाटील आणि बाबा मिस्त्री, सगळे मोठमोठ्या शहरात त्यांची ओळख आहेत. राजकीय 30-40 वर्षाच्या त्यांचा इतिहास आहे. आपने टोटल आपला वयच आहे 30 वर्ष आणि राजकीय सामाजिक प्रवास आहे 10 वर्षाचा. यांना शक्य आहे का तुम्हाला यांना टक्कर देणे? नाही, नक्कीच टक्कर आज एवढ्या सर्वसामान्य याच्यामध्ये. खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलं की तू लढला नाही तर चालेल पण विकला जाऊ नको. त्या महामानवाचे विचार मी येतो. अनेक ऑफर मला आल्या की माझ्या पक्षात या, काँग्रेसमध्ये या, भाजपमध्ये या, नगरसेवक करतो, पंचायत समिती करतो. परंतु माझे जर समाजाचे जर प्रश्न सोडवायचे असेल, ओबीसी समाजाचं जर आरक्षण वाचवायचं असेल, तर तसंच धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करायचं असेल, या शेतकऱ्यांना जर जास्तीत जास्त बिल मिळून ऊसाचा दर वाढून देणार असेल, या समस्येचा मॅनिफेस्टो आहे का रेडी केलेला आहे का तुम्ही? मॅनिफेस्टो तुम्ही काय काय काम करणार, पुढचं तुमची काय काय प्लॅनिंग आहे, छापलेलं आहे का मॅनिफेस्टो? नाही, खऱ्या अर्थानं मी जर विधानसभेमध्ये जर या जनतेने निवडून दिलं तर हे जे काय सर्वप्रथम मी जर मांडल तर ह्या ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, त्याचबरोबर धनगर आरक्षणाचा प्रश्न मांडल आणि इथले जे काही पाण्याचं प्रश्न आहे, दक्षिण तालुक्यातला प्रमुख प्रश्न आहे पाण्याचा, आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या मनरूपमध्ये करल आणि त्यांच्या नावाची स्मारकापेक्षा महत्वाचं काय की त्यांच्या नावाची अभ्यासिका करणं. खऱ्या अर्थानं पिढी शिकली. आज तुम्ही बघताय की जे काही नेते आहेत, सर्वच महाराष्ट्रभर नेते घ्या, त्यांना कुठल्याही कार्यकर्त्याला बळ द्यायचं नाही, कुठल्याही कार्यकर्त्याला मोठं करायचं नाही. फक्त तुम्ही माझ्या मागं 100-500 रुपयासाठी या ठिकाणी मत विकून तुम्ही माझ्या मागं माझा प्रचार करावं, अशामुळं या ठिकाणी दक्षिण तालुक्याचा आज एक MIDC नाही किंवा आज निम्मे अर्धे मतदार जे आहेत पुण्यासारख्या शहरामध्ये जात आहेत. आयटी सेक्टर नाही. खऱ्या अर्थानं रोजगार निर्मिती असेल, MIDC असेल, या सर्वच प्रश्नावर मी एक अभ्यासू आणि आक्रमकरित्या या ठिकाणी विधानसभेमध्ये प्रश्न मांडू शकेल असं जनतेला खात्री आहे. त्यामुळं मला जे पैसे दिलेत, जे डिपॉझिट असेल किंवा इतर काही यंत्रणा असेल, पॉम्पलेट असतील, हे सर्व लोकवर्गणीतनं या ठिकाणी 18 पगड जातीचे लोक, या ठिकाणी मर्यावेले समाजाचे लोक 10-20 रुपये गोळा करून मला 10,000 रुपये गोळा करून या ठिकाणी दिलेलं आहे. आणि नक्कीच माझा विजय हा लोकसहभागातनं होईल आणि मताद्वारे होईल. मतदान हे गुप्तरित्या असतं, हे ओपनली खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी शक्ती नसते अशा प्रकारचं बळबळ या ठिकाणी लोक न आणता ज्या मतापेटीमधनं माझा समाजाचे कमीत कमी या ठिकाणी 50,000 लोक या ठिकाणी मला लोक प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या मला पाठिंबा दिलेत. आणि 20 तारखेला आमचा प्रत्येक गावचं ग्रामदैवत द्या,
घ्या तुम्ही, हत्तूर असेल किंवा मद्रे असतील, ह्या मंद्रुप मध्ये असेल, मळशीदप्पा असेल, हे सर्व ग्रामदेवत हे धनगर समाजाचे आहेत. आणि त्यांचा भंडारा, पवित्र असा भंडारा, जो मी अनेक वेळा तुम्ही आज बघितला असेल, विखे पाटलांवर भंडारा फेकला, त्यांचा सुजित विखे पाटील या ठिकाणी खासदारकीमध्ये करोडो रुपये खर्च करून या ठिकाणी पुढे आपल्याला जरी मोठी ऑफर आली कोणाची कुठे पक्षाची, तर तो तुम्ही पक्ष सोडून जाणार, त्यांना सपोर्ट करणार? अजिबात नाही. खऱ्या अर्थानं समाजासाठी मी लढत असताना अनेक ऑफर या अगोदर देखील आल्या. ज्यावेळी विखे पाटलावर भंडारा फेकला असेल किंवा निवडणूक लढवताना तुम्ही आज बघितलं असेल की प्रत्येक उमेदवाराला ऑफर येते की बाबा तुम्ही माघार घ्या, आम्हाला पाठिंबा द्या. माघार घेण्याच्या दिवसामध्ये काही लोक त्यांच्या ह्याच्यानं माघार घेत असतात, लालसेपोटी किंवा स्वार्थापोटी मागे घेत असतात. आणि नंतर देखील आज पण मला पाठिंबा देण्यासाठी तुमचा काय झालेला निवडणुकीचा खर्च देतो आणि तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. खऱ्या अर्थानं यांना माझा पाठिंबा कधीच नसणार आहे. एकला चलोरेची भूमिका घेऊन या समाजासाठी, या जनतेसाठी आणि तालुक्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत मी या ठिकाणी लढत राहील. आणि नक्कीच एक ना एक दिवस कोशिश करणे की वाले की हार कभी नाही होती. त्यामुळे मी खऱ्या अर्थानं एवढ्या लहान वयात 30 वर्षाच्या कालावधीमध्ये आणि एवढ्या गरीब परिस्थितीमध्ये असताना सुद्धा या प्रस्थापितांच्या छाताडावर नाचून या ठिकाणी मी मतदान मिळवून नक्कीच या विधानसभेचं नेतृत्व आक्रमक करेल अशी जनतेला खात्री आहे. तो ये थे हमारे शेखर बंगाड़े साहब, जिनके बारे में जो मशहूर है क्रांतिकारी नेता, युवा नेता. उनसे बात करके सचमुच ऐसा लगा कि युवा क्रांतिकारी नेता है. इनका दावा तो है कि इनका धनगर समाज और बाकी सब लोग बड़ी तादाद में इनके साथ हैं. 50,000 से ज्यादा वोट मिलेंगे. अब ये तो 20 तारीख के दिन, वोटिंग के दिन पता चलेगा, और जब मतगणना होगी 23 तारीख में, तभी पता चलेगा कि सचमुच इनके साथ इनके दावे कितने सच्चे हैं या फिर ये इनका अपने अंदाजे हैं. इरफान शेख के साथ भोंगा न्यूज के लिए मैं इमरान इनामदार. प्लीज लाइक, शेयर एंड सब्सक्राइब भोंगा न्यूज. थैंक यू.